आपल्या भारतीय संविधानात आहे ना, एक असं जबरदस्त पद आहे, जे आपल्या सगळ्यांच्या पैशाचं, म्हणजे सरकारच्या तिजोरीचं रक्षण करतं. हे पद खूप महत्वाचं आहे, पण अनेकदा त्याकडे आपलं लक्षच जात नाही. चला, आज आपण याच पदाबद्दल, म्हणजे भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक, ज्यांना आपण सोप्या भाषेत कॅग म्हणतो, त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. कधी विचार केलाय का की आपण सगळे जो कर भरतो त्या पैशाचं संरक्षण नक्की कोण करतं? म्हणजे आपण प्रामाणिकपणे कर भरतो आणि आपल्याला वाटतं की हा पैसा देशाच्या विकासासाठीच वापरला जावा, पण या खर्चावर लक्ष ठेवण्याची, तो योग्य होतोय की नाही हे पाहण्याची जबाबदारी कोणाची? तर या प्रश्नाचं अगदी सरळ सोट उत्तर आहे कॅग. कॅग हे एक घटनात्मक पद आहे, जे आपल्या पैशाच्या रक्षकाची, एका वॉचडॉगची भूमिका बजावतं. ते केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रत्येक पैशाच्या खर्चाची तपासणी करतात, जेणेकरून आपल्या पैशाचा कुठेही गैरवापर होणार नाही. चला तर मग जरा आणखी खोलात जाऊया आणि बघूया की या महत्वाच्या पदावर बसणारी व्यक्ती कोण असते. कलम 148 नुसार त्यांची निवड आणि त्यांचा कार्यकाळ कसा ठरतो. या पदाचं महत्त्व किती आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या एका वाक्यातूनच कळतो. विचार करा, खुद्द घटनेच्या शिल्पकारांनी कॅगला संविधानातला सगळ्यात महत्त्वाचा अधिकारी मानलं होतं. यावरूनच आपल्याला या पदाची ताकद आणि जबाबदारी लक्षात येते. तर महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कॅगची नियुक्ती राष्ट्रपती करतात, पण त्यांना पदावरून काढणं जवळ अशक्य आहे. फक्त सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना ज्या प्रक्रियेने काढलं जातं त्याच महाभियोग प्रक्रियेने त्यांना काढता येतं. आणि निवृत्त झाल्यावर ते कोणतंही सरकारी पद घेऊ शकत नाहीत. हे सगळं का? तर त्यांची निष्पक्षता जपण्यासाठी. कॅगचा कार्यकाळ 6 वर्षांसाठी किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत असतो, यापैकी जे आधी होईल ते. यामुळे त्यांना एक निश्चित आणि सुरक्षित कार्यकाळ मिळतो, ज्यामुळे ते कोणत्याही दबावाखाली न येता आपलं काम करू शकतात. बरं, आता हे तर कळलं की कॅग कोण असतं, पण त्यांचं नेमकं काम काय असतं? कलम 149 आणि 150 आपल्याला त्यांची कर्तव्य आणि अधिकार काय आहेत हे सांगतात. चला बघूया. कॅगचं काम फक्त आकडे तपासण्यापुरतं मर्यादित नाहीये. ते हेही तपासतात की जो खर्च झाला तो कायद्याच्या चौकटीत बसतो का, तो खर्च करणं खरंच गरजेचं होतं का, आणि तो पैसा योग्य प्रकारे वापरला गेलाय का. म्हणजे फक्त कायदेशीरपणा नाही, तर खर्चाचं औचित्य आणि कार्यक्षमताही तपासली जाते. इतकंच नाही, तर कॅगची भूमिका किती व्यापक आहे बघा. कलम 150 नुसार ते राष्ट्रपतींना सल्ला देतात की देशभरात सरकारी खाती कशी ठेवली पाहिजेत. यामुळे आर्थिक व्यवहारांमध्ये एक समानता येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पारदर्शकता टिकून राहते. आता इथे एक सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो, म्हणजे जी व्यक्ती किंवा संस्था सरकारचीच तपासणी करणार आहे, ती सरकारला न घाबरता काम कसं करू शकते? याचं उत्तर त्यांच्या घटनात्मक स्वातंत्र्यात दडलेलं आहे. चला पाहूया हे स्वातंत्र्याचं चिलखत नक्की कसं आहे. एक साधा विचार करा. ज्याची तपासणी करायची त्याचंच जर तुमच्यावर नियंत्रण असेल, तर तुम्ही निष्पक्षपणे काम करू शकाल का? नाहीच ना. म्हणूनच कॅगला सरकारपासून पूर्णपणे स्वतंत्र ठेवण्यात आलंय. त्यांचा पगार भारताच्या संचित निधीतून दिला जातो, ज्यावर संसदेत मतदान होऊ शकत नाही. आणि हे स्वातंत्र्य जपण्यासाठी संविधानाने एक भक्कम ढालच उभी केली आहे. कसं? तर पहिलं म्हणजे त्यांना पदावरून हटवण्याची प्रक्रिया खूपच किचकट आहे. दुसरं म्हणजे त्यांना आर्थिक स्वातंत्र्य आहे. आणि तिसरं म्हणजे निवृत्तीनंतर सरकारी नोकरीची कोणतीही लालूच त्यांच्यासमोर नसते. या सगळ्या गोष्टींमुळे कॅग निर्भयपणे आपलं काम करू शकतात. आता येतो सगळ्यात महत्वाच्या भागाकडे. कॅगच्या कामाचा, त्यांच्या रिपोर्टचा नक्की परिणाम काय होतो. कलम 151 आपल्याला याचीच माहिती देतं. तर बघा, जेव्हा कॅग आपला रिपोर्ट तयार करतात तेव्हा तो थेट राष्ट्रपती किंवा राज्यपालांकडे जातो. तिथून तो संसदेत किंवा विधानसभेत मांडला जातो आणि इथूनच खऱ्या अर्थाने लोकशाहीतल्या उत्तरदायित्वाची प्रक्रिया सुरू होते, जिथे आपले निवडून दिलेले प्रतिनिधी त्या रिपोर्टवर चर्चा करतात आणि सरकारला जाब विचारतात. कधी कधी कॅगचा एकच रिपोर्ट संपूर्ण देशात खळबळ माजवू शकतो. हो, खरंच. आणि याची काही उदाहरणं तर आपल्या डोळ्यांसमोर आहेत. आता आठवून बघा, 2G स्पेक्ट्रम घोटाळा, कोळसा खाण वाटप घोटाळा, ज्याला कोलगेट म्हणतात, किंवा कॉमनवेल्थ गेम्समधला भ्रष्टाचार. ही सगळी प्रचंड मोठी प्रकरणं कुणामुळे बाहेर आली? कॅगच्या अहवालामुळेच. या अहवालांनीच देशासमोर ठोस पुरावे ठेवले, ज्यामुळे सार्वजनिक चर्चा सुरू झाली आणि प्रशासनाला जाब विचारला गेला. तर ह्या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते.
कॅग म्हणजे फक्त हिशोब तपासणारी संस्था नाही, तर ती आपल्या लोकशाहीची एक संरक्षक भिंत आहे. आणि आजच्या काळात जिथे सरकारी खर्च इतका वाढलाय, इतका गुंतागुंतीचा झालाय, तिथे अशा एका स्वतंत्र आणि निर्भय पहारेकऱ्याचं महत्त्व किती आहे याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. नमस्कार. भारतीय राजकारणातलं राज्यपाल हे एक असं पद आहे जे नेहमीच चर्चेत असतं. म्हणजे बघा, ते राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात, पण खरी सत्ता मात्र त्यांच्या हातात नसते. मग साहजिकच प्रश्न पडतो की जर खरी सत्ताच नाही, तर या पदाची गरज तरी काय आहे? हे फक्त एक शोभेचं पद आहे की यामागे काहीतरी खोल घटनात्मक कारण दडलंय? चला तर मग हे कोडं उलगडूया आणि राज्यपालांच्या भूमिकेमागचं सत्य काय आहे ते शोधूया. हे समजून घेण्यासाठी सगळ्यात आधी हा फरक लक्षात घ्या. आपल्या राज्यात 2 प्रमुख असतात. एक म्हणजे घटनात्मक प्रमुख, जे राज्यपाल असतात, आणि दुसरे म्हणजे वास्तविक प्रमुख, म्हणजेच मुख्यमंत्री. याला असं समजा की राज्यपाल हे जहाजाचे मालक आहेत, ज्यांच्या नावाने जहाज चालतंय. पण ते जहाज कुठल्या दिशेने न्यायचं याचा खरा निर्णय घेणारे कॅप्टन म्हणजे मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ. हेच तर आपल्या संसदीय लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे. मग इथेच तर खरा प्रश्न निर्माण होतो. जर सगळे निर्णय मुख्यमंत्रीच घेणार असतील, तर मग राज्यपालांची खरी भूमिका तरी काय? हे पद फक्त एक औपचारिक वारसा आहे की आपल्या लोकशाहीच्या रचनेत ह्याला काहीतरी सूक्ष्म पण अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे? याच प्रश्नाच्या उत्तराची आपण आता मुळाशी जाणार आहोत. चला तर पटकन बघूया की आज आपण काय काय पाहणार आहोत. आधी आपण ही 2 प्रमुखांची संकल्पना समजून घेऊ. मग राज्यपाल कोण बनू शकतं आणि कसं, त्यांचा कार्यकाळ नक्की किती असतो, त्यांचे अधिकार कागदावर काय आहेत आणि प्रत्यक्षात काय, आणि शेवटी आपल्या संविधानात त्यांची खरी भूमिका काय आहे यावर नजर टाकू. तर सुरुवात करूया अगदी बेसिक प्रश्नापासून. राज्यपालपदी कोणती व्यक्ती बसू शकते, त्यांच्यासाठी पात्रता काय असते आणि त्यांची निवड नेमकी होते कशी? आपल्या संविधानाच्या कलम 157 नुसार पात्रता अगदी सरळ आणि सोपी आहे. ती व्यक्ती भारताची नागरिक असावी, तिचं वय कमीत कमी 35 वर्ष पूर्ण असावं आणि ती व्यक्ती संसद किंवा राज्याच्या विधानमंडळाची सदस्य नसावी. आणि यामागे उद्देश अगदी स्पष्ट आहे. हे पद राजकीय हस्तक्षेपापासून दूर आणि निष्पक्ष राहावं. आता इथे एक गोष्ट लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. राज्यपालांची निवडणूक होत नाही, तर त्यांची नियुक्ती होते. केंद्र सरकार राष्ट्रपतींकडे एका नावाची शिफारस करतं. मग कलम 155 नुसार राष्ट्रपती त्या व्यक्तीची नियुक्ती करतात. आणि त्यानंतर कलम 159 नुसार राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश त्यांना पदाची शपथ देतात. आता येऊया पदाच्या कार्यकाळाकडे. वरवर पाहिलं तर वाटेल की हे अगदी सरळसोट आहे, पण इथेच एक मोठा ट्विस्ट आहे. हो, साधारणपणे राज्यपालांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो. पण थांबा, हे पूर्ण सत्य नाही आहे. आणि खरा खेळ आहे तो कलम 156 मध्ये. त्यात स्पष्टपणे म्हटलंय की राज्यपाल राष्ट्रपतींच्या मर्जीपर्यंत पदावर राहतील. या एका वाक्याने सगळं चित्र बदलून जातं. याचा अर्थ राष्ट्रपती त्यांना कधीही पदावरून दूर करू शकतात. आणि राष्ट्रपतींची मर्जी म्हणजे व्यवहारात केंद्र सरकारची इच्छा. आणि यामुळे होतं काय, तर राज्यपालांच्या पदाला कोणतीही सुरक्षा उरत नाही. ते राज्यात केंद्र आणि राज्याला जोडणारा एक महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतात. पण याचमुळे त्यांच्यावर एक टीकाही होते की हा दुवा कधीकधी केंद्राचा राज्यावरचा अंकुश बनतो. चला आता वळूया सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे, म्हणजे राज्यपालांचे अधिकार. कागदावर काय आहे आणि प्रत्यक्षात काय घडतं यात जमीन आसमानाचा फरक आहे. तो समजून घेऊ. तुम्ही विचार करा, कलम 154 काय सांगतं की राज्याची अगदी सगळी कार्यकारी शक्ती ही राज्यपालांकडे असते. म्हणजे सरकारचा प्रत्येक निर्णय, प्रत्येक GR हा त्यांच्याच नावाने निघतो. कागदावर तर हे प्रचंड अधिकार वाटतात नाही का? पण इथेच तर आपल्या संसदीय लोकशाहीची गंमत आहे. हे सगळे अधिकार राज्यपाल वापरतात खरे, पण जवळजवळ प्रत्येक वेळी मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच. म्हणजे थोडक्यात ते राज्याचे प्रमुख आहेत, पण शासक नाहीत. आणि या अधिकारांची एक मर्यादासुद्धा आहे, जी कलम 162 मध्ये स्पष्ट केली आहे. बघा, राज्य सरकार फक्त राज्यसूची आणि समवर्ती सूचीमधल्या विषयांवरच कायदे करू शकतं. त्यामुळे राज्यपालांचे अधिकारही तेवढेच मर्यादित राहतात. आणि हो, समवर्ती सूचीमध्ये जर केंद्र आणि राज्याच्या कायद्यात संघर्ष झाला तर केंद्राचाच कायदा वरचढ ठरतो. त्यांच्याकडे आणखी एक महत्त्वाचा अधिकार आहे, क्षमादानाचा. कलम 161 नुसार राज्याच्या कायद्याखालील शिक्षा ते माफ करू शकतात किंवा कमी करू शकतात. पण एक खूप मोठा फरक आहे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्यात. राज्यपाल फाशीची शिक्षा माफ करू शकत नाहीत. तो अधिकार फक्त आणि फक्त राष्ट्रपतींनाच आहे.
तर मग हे सगळे अधिकार, त्यांचे मर्यादा, नियुक्तीची पद्धत हे सगळं पाहिल्यावर आपण आपल्या मूळ प्रश्नावर परत येऊया. नक्की काय निष्कर्ष काढता येईल या पदाबद्दल? आणि याचं सगळ्यात चांगलं उत्तर खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच दिलं आहे. त्यांनी राज्यपालांना काय म्हटलं होतं? केंद्राचा दुवा, शासक नाही, नियंत्रक नाही, तर एक दुवा जो केंद्र आणि राज्याला जोडतो. तर हे स्पष्ट आहे की राज्यपाल हे केवळ रबर स्टॅम्प नाहीत. ते शासक नसले तरी शोभेचं पदही नाहीये. त्यांची काही खूप महत्त्वाची कामं आहेत, जसं की मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करणं, केंद्र आणि राज्यात संवादाचा पूल बनवून राहणं, राज्याचा कारभार संविधानानुसार चाललाय ना यावर नजर ठेवणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कलम 356 सारखी परिस्थिती आल्यास एक सेफ्टी वॉल म्हणून काम करणं. आणि मग शेवटी आपण पुन्हा त्याच प्रश्नापाशी येतो. राज्यपालांचं पद हे फक्त एक औपचारिक पद आहे की आपल्या संघराज्याला एकत्र ठेवण्यासाठी गरजेची एक कडी? ते एक पूल आहेत की नियंत्रणाचं एक साधन? या प्रश्नाचं उत्तर सोपं नाही, आणि तेच आपल्या केंद्र-राज्य संबंधांच्या चर्चेच्या अगदी केंद्रस्थानी आहे. विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का? नमस्कार. आपण जे टॅक्स भरतो त्यातून सरकारकडे दरवर्षी कोट्यावधी रुपये जमा होतात. सरकार हे पैसे खर्चही करतं, पण कधी विचार केलाय की या पैशाचा हिशोब ठेवतो तरी कोण? आज आपण बरोबर याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. ओळख करून घेऊया भारताच्या सर्वोच्च ऑडिट संस्थेशी, हो, नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणजेच CAG. आणि हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे, नाही का? विचार करा, इतका प्रचंड पैसा, तोही आपला, म्हणजे सार्वजनिक पैसा, जेव्हा वापरला जातो तेव्हा त्यावर कुणाचं तरी लक्ष असायलाच पाहिजे. आणि याचं उत्तर कुठे लपले माहितीये? थेट आपल्या भारतीय संविधानातच. तर ते उत्तर आहे CAG. पण गंमत म्हणजे ही संस्था फक्त हिशोब तपासणारी संस्था नाहीये. तिला एक खूप मोठी पदवी दिली गेली आहे, भारताचे आर्थिक संरक्षक, सार्वजनिक तिजोरीचे रक्षक. बघा, हे फक्त एक भारी नाव नाहीये, तर यामागे एक प्रचंड मोठी जबाबदारी आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर आपला म्हणजे सामान्य नागरिकांचा पैसा योग्य प्रकारे वापरला जातोय की नाही हे पाहण्याचं काम CAG करतं. आणि या पदाचं महत्त्व किती आहे याचा अंदाज तुम्हाला यावरून येईल की स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याला भारतीय संविधानातलं सर्वात महत्त्वाचं पद म्हटलं होतं. त्यांचं म्हणणं होतं की सरकारच्या आर्थिक व्यवहारांवर जर कुणाचा अंकुश नसेल तर लोकशाही धोक्यात येऊ शकते. म्हणूनच हे पद इतकं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, मग या रक्षकाची नेमकी कर्तव्य आणि अधिकार तरी काय आहेत? आपल्या संविधानाने त्यांना नक्की कोणती शक्ती दिली आहे? चला जरा खोलात जाऊन पाहूया. तर 1971च्या कायद्यानुसार CAGची जबाबदारी खूप मोठी आहे. म्हणजे बघा, ते फक्त केंद्र सरकारचेच नाही तर देशातल्या प्रत्येक राज्याचे आणि सगळ्या सरकारी कंपन्यांचे हिशोब तपासतात. आणि त्यांचा मुख्य उद्देश काय? तर खर्च झालेला प्रत्येक रुपया हा कायद्याच्या चौकटीत आणि योग्य कारणासाठीच वापरला गेला पाहिजे हे सुनिश्चित करणं. आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? CAG फक्त आकडेमोड किंवा बेरजा वजाबाक्या बघत नाही, ते हेही तपासतात की जो खर्च झाला तो खरंच गरजेचा होता का, तो शहाणपणाचा निर्णय होता का, आणि त्यातून जे अपेक्षित होतं ते साध्य झालं का. यालाच म्हणतात खर्चाची कार्यक्षमता आणि योग्यता तपासणं. आता एक साधा विचार करा, ज्या संस्थेला सरकारवरच नजर ठेवायची आहे तिला सरकारच्या दबावापासून पूर्णपणे स्वतंत्र ठेवणं किती गरजेचं असेल, नाही का? मग आपल्या घटनाकारांनी याची काय सोय केली आहे? कसं जपलं आहे हे स्वातंत्र्य? या स्वातंत्र्याचा पायाच आपल्या संविधानाने इतका मजबूत घातलाय की तो हलवणं जवळजवळ अशक्य आहे. बघा, यांची नेमणूक राष्ट्रपती करतात, पण त्यांना पदावरून हटवणं ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना हटवणं इतकंच कठीण आहे, म्हणजे जवळजवळ अशक्यच. त्यांचं वेतन सरकारच्या मर्जीवर अवलंबून नाही, ते थेट भारताच्या संचित निधीतून दिलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, निवृत्तीनंतर ते कोणतंही सरकारी पद स्वीकारू शकत नाहीत. या सगळ्या गोष्टींमुळेच ते कोणाच्याही दबावाखाली न येता निर्भयपणे काम करू शकतात. आणि याच स्वातंत्र्याला आणखी मळकटी मिळते ती त्यांच्या कार्यकाळाच्या सुरक्षिततेमुळे. एकतर 6 वर्षांचा निश्चित कार्यकाळ किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत ते पदावर राहतात, आणि निवृत्तीनंतर सरकारी नोकरीवर पूर्णपणे बंदी. यामागचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. भविष्यातल्या कुठल्याही फायद्यासाठी किंवा पदासाठी त्यांनी आपल्या कामात तडजोड करू नये. बरं, आता CAGने आपलं काम केलं, तपासणी केली, निष्कर्षही काढले. पण मग पुढे काय? हे निष्कर्ष आपल्यापर्यंत म्हणजे लोकांपर्यंत आणि आपल्या लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचतात तरी कसे? या अहवालाचा प्रवास हा आपल्या लोकशाहीतला एक खूप महत्त्वाचा टप्पा आहे. बघा, CAG आपला अहवाल थेट राष्ट्रपती किंवा राज्यांच्या बाबतीत राज्यपालांना देतात.
मग राष्ट्रपती तो संसदेसमोर ठेवतात आणि राज्यपाल विधानमंडळासमोर. आणि तिथेच खरी प्रक्रिया सुरू होते. त्या अहवालावर चर्चा होते, वादविवाद होतो आणि सरकारला त्यांच्या प्रत्येक खर्चाबद्दल जाब विचारला जातो. आता आपण येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. या सगळ्या घटनात्मक तरतुदी, कायदे, प्रक्रिया ह्या सगळ्यांचा आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? हे सगळं इतकं महत्त्वाचं का आहे? कारण सीएजीचे अहवाल म्हणजे केवळ सरकारी फायलींमध्ये धूळ खात पडणारे कागद नाहीत. हे असे कागद आहेत ज्यांनी अनेकदा देशाच्या राजकारणात आणि प्रशासनात मोठी वादळं निर्माण केली आहेत. सरकारला त्यांच्या कामासाठी जबाबदार धरण्याची ताकद या अहवालांमध्ये आहे. काही उदाहरणं पाहूया. आठवतंय 2G स्पेक्ट्रम प्रकरण? त्यातल्या मोठमोठ्या अनियमितता सगळ्यात आधी कोणी समोर आणल्या असतील तर त्या सीएजीच्या अहवालाने. आणि त्यानंतरच आपल्या देशाच्या सार्वजनिक संपत्तीच्या वापराबद्दल एक मोठी देशव्यापी चर्चा सुरू झाली. अगदी तसंच कोळसा खाणींच्या वाटपातल्या गंभीर त्रुटींवरही सीएजीनेच नेमकं बोट ठेवलं होतं. त्यांच्या अहवालानंतरच नैसर्गिक संसाधनांच्या वाटपात पारदर्शकता किती महत्त्वाची आहे हा मुद्दा ऐरणीवर आला. आणि अजून एक उदाहरण म्हणजे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा. त्या स्पर्धांच्या आयोजनातला अफाट खर्च आणि गैरव्यवस्थापन हे सुद्धा सीएजीच्याच तपासणीमुळे जगासमोर आलं. या उदाहरणांवरून लक्षात येतं की सीएजीची नजर किती तीक्ष्ण आहे आणि ती कुठेही पोहोचू शकते. तर मग ह्या सगळ्यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते. सीएजी म्हणजे केवळ हिशोब तपासणीच नाही, तर ते आपल्या लोकशाहीचे आणि आपल्या पैशाचे खरेखोरे संरक्षक आहेत. ते आपलं काम चोख बजावतात, अहवाल देतात. पण त्यांचा अहवाल संसदेत किंवा विधानसभेत मांडल्यानंतर पुढे काय होतं? त्यातून समोर आलेल्या गोष्टींवर कारवाई होते का? ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्या लोकशाहीच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. नक्की विचार करा.